भारतानं एअर स्ट्राईक कशा पद्धतीने करण्यात आली आणि एअर स्ट्राईक नंतर तिथली परिस्थिती काय होती आपण बघतोय। आजूबाजूचा परिसर सोडून ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे होते, दहशतवाद्यांना पोसलं जात होतं, मदरशांच्या नावाखाली दहशतवादाला खतपाणी घातलं जात होतं, अशा ठिकाणावर भारतानं हल्ले केलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय काही वेळानंतरची, भारतानं अटॅक केल्यानंतरची ही दृश्य अजूनही तिथं धुमसताना पाहायला मिळत आहे। मध्यरात्री 1:28 या ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झाली। 1:51 23 मिनिटांमध्ये संपूर्ण ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण झालं। मात्र पहाटे ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, दहशतवाद्यांचा तळावर हल्ला करण्यात आला, तिथं पहाटेपर्यंत हा सगळा धुमसताना हे सगळं ठिकाण दहशतवाद्यांचा अड्डा आपल्याला पाहायला मिळतोय।